चालू वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकास दर हा 6% घसरण्याचा अंदाज स्टेट बँकेने वर्तवलाय। एसबीआयच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटच्या माहितीनुसार या तिमाहीतील विकास दर 6%पेक्षाही खाली घसरू शकतो। विशेष म्हणजे तिमाहीतील शेवटचे 2 महिने हे नोटबंदीचे होते। मंगळवारी 28 फेब्रुवारीला सरकारकडून विकास दराची घोषणा करण्यात येईल। एसबीआयच्या अहवालानुसार तिसऱ्या तिमाहीमध्ये 5.8% तर चौथ्या तिमाहीत 6.4% इतका विकास दर राहू शकतो। 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या काळात हा विकास दर 6.6%वरती राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। दिल्लीतल्या एका मोबाईल शोरूममध्ये एका महिलेनं तिच्या 2 मुलींसह तुफान तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। राजौरी गार्डन परिसरातल्या घटनेनंतर तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मादीपुरामध्ये राहणाऱ्या या महिलेनं संबंधित शोरूममधून मोबाईल खरेदी केलेला होता। मोबाईल खरेदी करतानाचा मोबाईलचा विमा देखील तिनं काढलेला होता, पण मोबाईलमध्ये बिघाड झाल्यानंतर त्यांनी थेट मोबाईल बदलून देण्याची मागणी केली। यावरून शोरूममधल्या कर्मचाऱ्यांनी तिघांची याच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यामुळे संतापलेल्या आई लेकीने थेट कर्मचाऱ्यांना मारहाण करत शोरूमची जबरदस्त तोडफोड केली।